मित्रांनो, माझे नाव अरुण आहे आणि मी 17 वर्षाचा आहे. माझ्या घरची परिस्थिती बेताची असल्याने 12वी नंतर पुढच्या शिक्षणासाठी मी शहरात मामांकडे राहायला आलो. मामा एका कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला होते आणि त्यांची ड्युटी नेहमी नाईट शिफ्टला असायची. मामी स्वभावाने खूप मायाळू होती आणि मी तिचा सक्का भाचा असल्याने ती माझ्यावर स्वतःच्या मुलासारखे प्रेम करायची. शहरातले ते छोटेसे मामीला वाटणारी भीती यामुळे ती मला नेहमी म्हणायची की तू अजून लहान आहेस, एकटा बाहेरच्या खोलीत कशाला झोपतोस, इथेच आतल्या खोलीत झोपत जा. सुरुवातीला मला यात काही विशेष वाटले नाही. मी तिच्या शेजारी शांतपणे झोपायचो आणि आम्हा दोघांमध्ये एक हक्काचे नाते होते. एका रात्री पाऊस खूप जोरात पडत होता आणि हवेत गारवा होता. मध्यरात्री अचानक मला तहान लागल्यामुळे जाग आली. डोळे उघडले तेव्हा खोलीतल्या झिरोच्या बल्बचा मंद निळा प्रकाश पसरला होता. मी बाजूला वळून बघितले तर मामी गाढ झोपेत होती, पण झोपेत तिची साडी थोडी बाजूला सरकली होती. त्या क्षणी मला प्रथमच आपण मोठे झाल्याची जाणीव झाली आणि मनामध्ये विचारांचे काहूर माजले. तोपर्यंत मी तिच्याकडे फक्त मामी म्हणून बघितले होते, पण त्या रात्रीच्या त्या एका दृश्याने माझ्या मनात संकोच निर्माण केला. मला समजले की जरी ती मला लहान समजत असली तरी आता मी जबाबदार तरुण झालो आहे. मी तिथेच पडून राहिलो, पण त्या रात्री पुन्हा मला झोप लागली नाही. नात्यातला तो ओलावा आणि मर्यादेची ती बारीक रेघ मला त्या अंधारात स्पष्टपणे जाणवू लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मामी नेहमीप्रमाणे उठून कामाला लागली, पण माझ्या मनात मात्र त्या रात्रीचा तो प्रसंग आणि नात्याबद्दलची एक वेगळीच जाणीव घर करून बसली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर माझ्या मनात एक विचित्र हुरहुर होती. मामी नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात कामात व्यस्त होती, पण तिच्या समोर जाताना मला उगाचच दडपण येत होतं. रात्रीचा तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता. काय रे, आज उठायला उशीर का झाला? चहा घे लवकर, मामीने हसून विचारलं. तिच्या आवाजात तो जुना जिव्हाळा होता, पण माझ्या मनात मात्र एक अपराधीपणाची भावना डोकावत होती. त्या दिवशी कॉलेजमध्येही माझं लक्ष लागत नव्हतं. मला सारखं सारखं असं वाटत होतं की मामीचा माझ्यावर असलेला विश्वास मी जपला पाहिजे. संध्याकाळी मामा कामावर निघून गेले आणि पुन्हा रात्रीची तीच वेळ झाली. मामीने पुन्हा मला आतल्या खोलीत झोपायला बोलवलं. रात्री पुन्हा एकदा तीच शांतता पसरली होती. बाहेर पावसाची रिप रिप सुरू होती. झोपेत मामीचा हात चुकून माझ्या हाताला लागला आणि मी दचकून जागा झालो. त्या स्पर्शाने माझ्या अंगावर काटा आला. मला जाणवलं की मामीसाठी मी अजूनही तोच लहान भाचा आहे, पण माझ्या मनातल्या भावना आता बदलू लागल्या आहेत. मी विचार केला की हीच ती वेळ आहे जेव्हा मला माझ्या मनावर ताबा मिळवायला हवा. मी हळूच उठलो, पाणी प्यायलो आणि खिडकीबाहेर बघत उभा राहिलो. नात्यातला ती मर्यादा ओलांडणं सोपं असतं, पण ती निभावणं हीच खरी मर्दांगी असते, हे मला समजलं होतं. मी ठरवलं की उद्यापासून मी मामांना सांगून बाहेरच्या खोलीत झोपण्याची परवानगी घेईल, जेणेकरून या नात्यातलं पवित्रपण कायम राहील. त्या रात्री मी शांतपणे डोळे मिटले, पण मनात एक वेगळाच निश्चय होता. एक असा निश्चय ज्याने मला मुलगा असण्यापासून एक जबाबदार पुरुष होण्याकडे नेलं होतं. त्या छोट्याशा घटनेने मला आयुष्याचा एक मोठा धडा दिला होता. दुसऱ्या दिवशी मामा ड्युटीवर निघून गेले आणि पुन्हा एकदा घरात मी आणि मामी दोघेच उरलो.
खिडकीतून बाहेर बघताना माझ्या मनात विचारांचे चक्र सुरू होते. तितक्यात मामी तिथे आली. तिने माझ्याकडे पाहिले आणि तिच्या नजरेत कालच्यापेक्षा काहीतरी वेगळीच चमक होती. काय रे, असा का खिडकीत उभा राहून काय विचार करतोयस? कोणाची आठवण येते का? तिने मिश्किलपणे विचारले. मी थोडा सावरलो आणि म्हणालो, काही नाही ग मामी, बस सहज. ती हळूहळू माझ्या जवळ आली आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, शहरात आलायस, कॉलेजला जातोयस, तिथे एखादी मैत्रीण किंवा गर्लफ्रेंड वगैरे बनवली आहेस की नाही? तिचा हा प्रश्न ऐकून मी क्षणभर थबकलो. मामीने कधीच अशा प्रकारे माझ्याशी संवाद साधला नव्हता. मी हसून टाळण्याचा प्रयत्न केला. नाही ग, असं काही नाही. मी इथे अभ्यासाला आलोय. पण मामी आज थांबण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती सोफ्यावर बसली आणि मला शेजारी बसायची खूण केली. अरे, यात लाजण्यासारखं काय आहे? तू आता मोठा झालायस. तुझ्या वयाची मुले किती पुढे असतात आणि तू अजूनही इतका शांत आणि लाजाळू आहेस. ती माझ्या डोळ्यात बघत म्हणाली. तिचा तो मोकळेपणा मला गोंधळात टाकत होता. तिचे बोलणे हळूहळू एका वेगळ्या दिशेला वळत होते. ती पुढे म्हणाली, तुला माहिती आहे का, कधी कधी मनातलं सांगायला माणूस लागतो. मामा तर रात्री नसतातच. मलाही घरात एकटं वाटतं. अशा वेळी वाटतं की कोणीतरी आपलं हक्काचं असावं, ज्याच्याशी मन मोकळं बोलता येईल, ज्याचा स्पर्श जवळचा वाटेल. मामीचे हे शब्द आणि तिच्या आवाजातील तो बदल मला बरेच काही सांगून जात होता. तिला माझ्याशी काहीतरी बोलायचे होते. कदाचित तिच्या मनातल्या सुप्त इच्छा तिला व्यक्त करायच्या होता. पण मामी हे नातं तिला आवडत होतं. तरीही ती शब्दांच्या माध्यमातून मला लाईनवर आणण्याचा प्रयत्न करत होती. तू बाहेरच्या खोलीत झोपायचं काय बोलत होतास? तुला माझ्यासोबत झोपायला संकोच वाटतो का आता? तिने थेट माझ्या डोळ्यात बघून विचारलं. त्या क्षणी खोलीत एक विलक्षण शांतता पसरली. मामीच्या नजरेत ते आमंत्रण आणि शब्दामधली ती ओढ मला स्पष्ट जाणवत होती. नात्याची ती मर्यादा आता धूसर होऊ लागली होती आणि मला समजले की मामीला माझ्याकडून केवळ सोबत नको होती, तर तिला एक वेगळे नाते निर्माण करायचे होते. पण हे पाऊल उचलण्याची हिंमत तिलाही एकवटायची होती आणि माझ्याकडून मिळणाऱ्या प्रतिसादाची ती वाट पाहत होती. त्या रात्री वातावरणात एक वेगळीच धग होती. मामीच्या शब्दांनी माझ्या मनात आधीच वादळ निर्माण केलं होतं. खोलीत मंद प्रकाश होता आणि बाहेर पावसाचा आवाज वातावरणाला अधिकच उत्तेजित करत होता. मामीने हळूच माझा हात धरला आणि मला स्वतःकडे ओढलं. तिच्या स्पर्शात आज मायेपेक्षा जास्त ओढ होती. तू अजून स्वतःला लहानच समजतोयस का? तिने माझ्या कानात कुजबुजत विचारले. माझ्या संयमाचा बांध आता सुटला होता. मी तिच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात एक अनावर भूक होती, जी वर्षानुवर्ष बदललेली असावी. मी तिला प्रतिसाद दिला आणि त्या रात्री नात्याच्या सर्व मर्यादा एका बाजूला सारल्या गेल्या. तिला वाटले होते की मी अजूनही तोच लहान आणि लाजळू भाचा आहे. पण जेव्हा मी पुढाकार घेतला तेव्हा तिच्या माझ्या खऱ्या ताकदीची जाणीव झाली. आम्ही दोघेही त्या एका वेगळ्या जगात हरवून गेलो होतो. मी तिला असं सुख दिलं जे तिला याआधी कधीच मिळालं नव्हतं. माझा तो जोम आणि तरुणपणाची ती ऊर्जा तिच्यासाठी पूर्णपणे नवीन होती. रात्रभर चाललेल्या त्या थरारानंतर जेव्हा पहाट झाली तेव्हा मामी पूर्णपणे थकली होती. सकाळी जेव्हा तिने उठायचा प्रयत्न केला तेव्हा तिला नीट चालताही येत नव्हते. तिच्या अंगात त्राण उरले नव्हते, पण तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होतं. ती कसाबसा आधार घेत बसली आणि माझ्याकडे बघून मंद हसले. बापरे, मी तुला लहान समजत होते, पण तू तर भलताच निघाला. ती दमलेल्या आवाजात पण कौतुकाने म्हणाली.
खरं सांगू तर तुझ्यात तर मामांपेक्षाही जास्त ताकद आहे रे. असं सुख मला आजवर कधीच मिळालं नव्हतं. तिचे ते शब्द ऐकून मला माझ्या पुरुषार्थाची जाणीव झाली. मामी आता माझ्याकडे केवळ एक भाचा म्हणून नाही, तर एका खऱ्या पुरुषाच्या नजरेतून बघत होती. त्या रात्रीने आमचे नाते कायमचे बदलून टाकले होते. तिला जे हवे होते ते मिळाले होते आणि माझ्या मनातली भीती आता पूर्णपणे निघून गेली होती. आमच्यात आता एक गुपित होतं, जे फक्त आम्हालाच ठाऊक होतं. त्या छोट्याशा घरात आता एक वेगळंच चैतन्य पसरलं होतं. त्या रात्रीनंतर घराचे वातावरण पूर्ण बदलून गेले होते. सकाळी मामा ड्युटीवरून परतले तेव्हा मी हॉलमध्ये अभ्यास करत बसलो होतो. पण माझे लक्ष पुस्तकात कमी आणि किचनमध्ये काम करणाऱ्या मामीकडे जास्त होते. मामी आज नेहमीपेक्षा जास्त वेळ लावून आवरत होती. तिची चालण्याची पद्धत थोडी लंगड्यासारखी वाटत होती, जे फक्त मलाच उमजत होते. मामाने चहा घेता घेता विचारले, काय ग, आज पाय दुखताय का तुझे? जरा जपून चाल. मामीने माझ्याकडे एक चोरटा कटाक्ष टाकला आणि हसून म्हणाली, काय नाही हो, रात्री झोपेत पाय भरून आला असेल, दुसरं काय. तिचं ते बोलणं ऐकून माझ्या अंगावर सरसरून काटा आला. दिवसभर आम्ही एकमेकांशी नजर मिळवणे टाळत होतो, पण जेव्हा कधी आमची गाठ पडायची तेव्हा त्या नजरेत एक वेगळीच ओढ असायची. दुपारी मामा झोपले असताना मामी माझ्या खोलीत आली. तिने दार हलकेच लोटून घेतले आणि माझ्या जवळ येऊन बसली. आता तर सवय लावून गेलास, पण आज रात्री मामांना सुट्टी आहे, आता काय करणार? तिने विचारलं आणि माझ्या मनात धस्स झालं. आज मामा घरीच असणार होते, म्हणजे आमच्या या गुपितला आज धोक्याची झालर लागली होती. संध्याकाळ झाली आणि पावसाचा जोर पुन्हा वाढला. मामा हॉलमध्ये रेडिओ ऐकत बसले होते. रात्री जेवण झाल्यावर मामा म्हणाले, आज खूप पाऊस पडत आहे, तू आणि बाचा दोघे आतल्या खोलीत जाऊन झोपा. मी हॉलमध्ये सोफ्यावरच झोपतो, मला तिथेच गारवा हवा आहे. मामांचा हा निर्णय आमच्यासाठी पर्वणीच होती, पण एक मोठी जोखमी. रात्री आम्ही आतल्या खोलीत गेलो. मामा बाहेरच्या खोलीत गाढ झोपले होते. त्यांच्या गोरण्याचा आवाज स्पष्ट येत होता. मामीने हळूच विचारले, बाहेर मामा आहेत, भीती वाटते का? मी काहीच न बोलता तिला जवळ ओढले आणि रात्रीची नशा आधीपेक्षा जास्त होती, कारण त्यात पकडले जाण्याची भीती मिसळली होती. मध्यरात्री जेव्हा सगळीकडे शांतता होती, अचानक हॉलमधून मामांचा चालण्याचा आवाज आला. आम्ही दोघेही जागेवरच गोठलो. मामांनी खोलीच्या कडी वाजवली. अगं, मला पाण्याचे भांडे दे जरा, बाहेर पाणी संपलंय. मामीची तळ गाठणंच उडाली. तिने घाईघाईत स्वतःला सावरले आणि ती दरवाजा उघडायला गेली, पण घाईत तिच्या हातून ड्रेसचा कोपरा एका खिळ्याला अटकला आणि फाटला. मामा दारातच उभे होते आणि त्यांच्या हातात बॅटरीचा प्रकाश थेट मामींच्या चेहऱ्यावर पडला. मामीचा एक चेहरा भीतीने पांढरा झाला होता. मामाने तिच्या फाटलेल्या ड्रेसकडे पाहिले आणि मग माझ्याकडे. त्यांच्या नजरेत संशय होता की काय, मी समजत नव्हते. मामा काही क्षण गप्प राहिले आणि फक्त इतकंच म्हणाले, उद्या सकाळी मला तुझ्याशी आणि बाच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, आता झोपा. ती रात्र आमच्यासाठी वैराची ठरली. सकाळी मामा उठले तेव्हा त्यांनी बॅग भरून ठेवली होती. मामी रडवेल्या स्वरात विचारत होती, काय झालंय, कुठे चाललात? मामाने माझ्याकडे पाहिले आणि एका कागदाचा तुकडा टेबलवर ठेवला. तो कागद म्हणजे मामांच्या कंपनीतून आलेले त्यांचे ट्रान्सफर लेटर नव्हते, तर ते एका खाजगी गुप्तहेराचे रिपोर्ट होते, जे मामांनी गेल्या काही दिवसांपासून आमच्यावर नजर ठेवण्यासाठी लावले होते. मामा शांतपणे म्हणाले, मला सगळं माहिती होतं, फक्त पुराव्याची वाट बघत होतो.
पण आता जे मी करणार आहे त्याने तुमच्या दोघांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. मामांनी फोन काढला आणि कोणाला तरी डायल केले. मामी त्यांच्या पाया पडली, पण मामाने तिला झडकारले. "बाच्या, तुला वाटलं तू मोठा झालास, पण खेळ आता खऱ्या अर्थाने सुरू झालाय," असं म्हणून मामा घराबाहेर पडले आणि बाहेरून कडी लावून घेतली. आम्ही त्या घरात कैद झालो होतो आणि मामा आता नक्की कोणाला घेऊन येणार होते की पोलिसांना कळवणार होते या विचाराने आमचे धाबे दणाणले होते. पण खरा ट्विस्ट जेव्हा आला, जेव्हा मामीने कपाटातून एक जुनी डायरी काढली आणि म्हणाली, "मामांकडे जर पुरावे आहेत तर माझ्याकडे त्याचं असं गुपित आहे जे बाहेर आलं तर मामांना फाशी होईल." आता या खेळात बाजी कोणाची लागणार होती? मामांचा सूड की मामीचं ते भयानक गुपित? पुढचे वळण अधिकच थरारक होणार होते. बाहेरून कडी लावल्याचा तो आवाज काळजात धडकी भरवणारा होता. मामा आम्हाला घरात कोंडून नक्की कुठे गेले होते? पोलिसांकडे की आपल्या गावी असलेल्या माझ्या आईवडिलांकडे? माझं डोकं शून्य झालं होतं. पण मामीच्या हातातली ती जुनी डायरी पाहून मला अधिकच अस्वस्थ वाटू लागलं. "मामी, हे काय आहे? मामा आपल्याला मारून टाकतील. तू या डायरीबद्दल काय सांगतेस?" मी थरथरत्या आवाजात विचारलं. मामीने डोळ्यातले आसू पुसले आणि ती डायरी माझ्या हातात दिली. "तुला वाटतंय ना की मी मामा सरळ आहेत? हे बघ." तिने डायरीचं एक पान उघडलं आणि त्या डायरीमध्ये मामांच्या सिक्युरिटी कंपनीच्या आड चालणाऱ्या एका मोठ्या तस्करीचे हिशोब होते. इतकंच नाही तर मामांनी गेल्या वर्षी एका अपघाताचा बनाव करून कोणाचा तरी काटा काढला होता, त्याचेही उल्लेख त्यात होते. मामी म्हणाली, "त्यांना वाटतंय की ते आपल्याला अडकवतील, पण त्यांना हे माहीत नाही की त्यांच्या विनाशाची चावी माझ्याकडे आहे. ते पोलिसांकडे जाणारच नाहीत, कारण तिथे गेल्यावर पहिला नंबर त्याचाच लागेल. ते कोणाला तरी सुपारी द्यायला किंवा आपल्या घरांच्या लोकांना सांगायला गेले असणार." आमच्याकडे वेळ कमी होता. अचानक खिडकीच्या बाहेर मला 2 अनोळखी माणसं घुटमुटताना दिसली. मामांनी स्वतः येण्याऐवजी त्यांच्या कंपनीतले काही गुंड आमच्यावर पाळण ठेवण्यासाठी बाहेर पाठवले होते. "मामी, आपल्याला इथून निघायला हवं. हे लोक आपल्याला जिवंत सोडणार नाहीत," मी म्हणालो. आम्ही मागच्या बाजूला स्वयंपाकाच्या खिडकीतून बाहेर पडायचा प्लॅन केला. पाऊस अजूनही कोसळत होता, ज्यामुळे आमचा आवाज कोणाला येणार नव्हता. आम्ही हळूच खिडकीतून खाली उतरलो. अंधार आणि पावसामुळे समोरचं काही दिसत नव्हतं. आम्ही गल्लीतून धावत होतो. तितक्यात मागून एक गाडीचा जोरात आवाज आला. हेडलाईटचा प्रखर प्रकाश आमच्यावर पडला. ती मामांचीच गाडी होती. मामांनी गाडीतून उतरून आमच्या दिशेने धाव घेतली. त्यांच्या हातात कंपनीची लोखंडी काठी होती. "थांबा तिथेच, कुठे पळताय?" मामांचा आवाजही राक्षसी वाटत होता. मी मामीचा हात धरून एका जुन्या फाटक्या वाड्याच्या दिशेने धावलो. मामा मागेच होते. वाड्यात शिरल्यावर आम्ही एका अंधाऱ्या कोपऱ्यात लपलो. मामा आत आले. त्यांच्या पायाचा आवाज शांततेत घुमत होता. "बाच्या, बाहेर ये. तुला मी मुलगा मानलं आणि तू माझ्याच ताटात छेद केलास. आज तुला जिवंत सोडणार नाही." मामा अगदी जवळ आले होते. त्यांचा श्वास मला जाणवत होता. अचानक मामी मोठ्याने ओरडली आणि दुसरीकडे धावली. मामांचं लक्ष विचलित झालं आणि ते तिच्या मागे धावले. हीच संधी साधून मी मागून जाऊन मामांच्या हातावर जोरात वार केला. हाणामारी सुरू झाली. मामांची ताकद जास्त होती, पण माझ्या अंगात तरुण रक्ताचा जोम आणि मामीला वाचवण्याची जिद्द होती. झटापटीत मामा खाली पडले आणि त्यांचं डोकं एका दगडाला लागलं. ते बेशुद्ध झाले. मामी धावत माझ्याकडे आली. "काय केलं तू हे?" तिने घाबरून विचारलं. "त्यांना काही झालं नाहीये, फक्त बेशुद्ध हरपली आहे."
आता हीच वेळ आहे, मी म्हणालो. मामी मामांच्या खिशातून गाडीची चावी आणि त्यांचा फोन काढला. त्या फोनमध्ये काही असे व्हिडिओ होते जे पाहून माझे डोळे विस्फारले. मामांनी घरात कॅमेरे लावले होते. आमचा काल रात्रीचा तो सावळा प्रकाश त्यांनी रेकॉर्ड केला होता. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे मामा ते व्हिडिओ कोणाला तरी विकण्याच्या तयारीत होते. ते आम्हाला अडकवण्यासाठी नाही तर ब्लॅकमेल करून पैसे कमवण्यासाठी हे सगळं करत होते. मामी हे बघ. मी तिला तो फोन दाखवला. मामीला धक्काच बसला. ज्या माणसावर तिने इतके वर्ष विश्वास ठेवला तो तिचाच सौदा करायला निघाला होता. आता आमचं नातं केवळ प्रेमाचं राहिलं नव्हतं, तर ते एका गुन्ह्याचं आणि अस्तित्वाचं युद्ध झालं होतं. आम्ही मामांना तिथेच सोडून गाडीत बसलो आणि शहराबाहेरच्या दिशेने निघालो. आता मागे वळायला जागा नव्हती. मामा शुद्धीवर आल्यावर आमचा शोध नक्कीच घेणार होते. पण आता आमच्याकडे त्याची ती डायरी आणि तो फोन होता. आता आपण कुठे जाणार? मामीने विचारलं. मी तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणालो, जिथे कोणीच आपल्याला ओळखणार नाही. आता आपण मामांचे नातेवाईक नाही, तर एकमेकांचे जोडीदार आहोत. पण प्रवास सोपा नव्हता. रस्त्यात पोलिसांची नाकाबंदी लागली होती आणि रेडिओवर बातमी लागली, शहरातल्या त्या एका सिक्युरिटी गार्डची निर्घृण हत्या. संशयित आरोपी फरार. माझा थरकाप उडाला. मामा तर फक्त बेशुद्ध झाले होते, मग हत्या कोणाची झाली आणि पोलिसांनी आमची नावं का घेतली? खेळ आता अधिकच गडद झाला होता. आम्हाला कोणतरी जाळ्यात अडकवलं होतं, पण नेमका कोण? नाकाबंदीच्या त्या बातमीने आमच्या काळजाचा ठोका चुकला. हत्या, पण मामा तर फक्त बेशुद्ध होते. मामीच्या आवाजातली भीती आता स्पष्ट रडण्यात बदलली होती. मी गाडी रस्त्याच्या कडेला एका अंधाराच्या झाडाखाली उभी केली. माझे हात थरथरत होते. जर मामांचा मृत्यू झाला असेल तर आम्ही आता फक्त पळून गेलेले प्रेमी नव्हतो, तर आम्ही खूनी होतो. मी मामांचा तो फोन पुन्हा तपासला. त्या फोनमध्ये एक मेसेज नुकताच येऊन धडकला होता. कोणीतरी अज्ञात नंबरवरून मेसेज केला होता. काम फत्ते झालंय, बॉडी वाड्यातच आहे. आता त्या पोराला आणि तुझ्या बायकोला अडकवणं सोपं होईल. तुझे पैसे तयार ठेव. मेसेज वाचून माझे डोळे विस्फारले. याचा अर्थ मामाने स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचला होता, की मामांनाही कोणाचे तरी धोका दिला होता. पण सर्वात मोठा धक्का तर पुढे येणार होता. मी तो नंबर डायल केला तेव्हा मामीच्या पर्समध्ये असलेला तिच्या दुसऱ्या फोनची रिंग वाजू लागली. माझं डोकं चक्रावून गेलं. मी संशयाने मामीकडे पाहिलं. मामीने तो फोन घाईघाईने लपवण्याचा प्रयत्न केला, पण उशीर झाला होता. मित्रांनो, पुढे कथा खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे. कथा खूप मोठी झाली आहे, म्हणून राहिलेला भाग 2 मध्ये सांगणार आहे. त्यासाठी कमेंटमध्ये भाग 2 लिहा. धन्यवाद.